Hello, this is the My Artifact episode number 769. आजची तारीख आहे 12 एप्रिल 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 आणि आज होता भाऊ एमचा पेपर मॅथमॅटिक्स. मॅथ्स तर आपल्याला नाही का जन्मापासून तर आपल्याला कधी मॅथमॅटिक्सचा घंटा समजला काहीच नाही, काहीच समजत नाही. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, लिमिट वगैरे काहीच नाही. मी आतापर्यंत मॅथमॅटिक्सचे सब्जेक्ट वगैरे कसे काढले का माहित, कसे निघाले राहू. बस असं काहीतरी हळूहळू अभ्यास केला आणि काहीतरी असे बाउंड्रीवर निघून गेले. आणि यावेळेस नाही का तो मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे ना, तो नाही का नेहमी मला नाही का पूर्ण गांड मारतो राव, खालून मारून पूर्ण, कारण काहीच समजत नाही. डिप्लोमाच्या वेळेस तर ठीक आहे, काही ना काहीतरी थोडं बहुत कमी होतं, पण आता इंजिनिअरिंगच्या वेळेस लॅपलास, डिफरन्शियल इक्वेशन, मॅट्रिसेस, डिफरन्शिएट विथ द बाय पार्ट्स, अरे मेरे बाप, डोकं पूर्ण खालून वरपर्यंत करते राहून पूर्ण खालून पुढून मारते, काहीच घंटा समजत नाही. आणि आजचा पेपर होता आणि माझी पढाई काहीच घंटा नाही झाली आणि आजचा पेपर माझा कम्प्लिटली बॅक लागणार आहे. आणि काही वाटून नाही राहिलं, एवढा बेकार पेपर गेला आणि तुला काही वाटून नाही राहिलं. नाही यार, आता कसं की मी एकदम ठरवलंय राव का मला नाही का माझी डेस्टिनी अचीव्ह करण्यासाठी नाही का राव मला इंजिनिअरिंगची गरज नाही. या इंजिनिअरिंगची गरज मला नाही आहे. एक प्रकारे माझ्या जे अराउंड पीपल्स आहेत त्यांना वाटते का मी एक इंजिनियर करावं, त्यामुळे मी करून राहिलो आहे. पण मला असं काही जेन्युअली असं काही खास वाटत नाही का मी एक इंजिनिअरिंग करावं. कारण राव मला वाटते की माझी राव हॅड इनफ सेटल आहे राईट नाव. आता मी एक प्रकारे ईमेल आय डी पाठवलाय मला, एक प्रकारे एका कंपनीचा आता एक ईमेल आय डी आलाय. राही मेंटल ऑटोमोबाईल एक इंटरनॅशनल कंपनी आहे, त्या कंपनीतून मला एक प्रकारे डिप्लोमा इंजिनियर्स फॉर मेकॅनिकल इंजिनियर्सची रिक्वायरमेंट होती, तर त्यांनी मला ईमेल पाठवला. सो कसं की त्यांना रेझ्युमे वगैरे पाठवला मी. आता पाहू पुढे का होत आहे. आणि कसं आहे की मला माझ्यावर विश्वास आहे ना, त्यामुळे मला वाटते का मी नागपूरमध्ये नाही तर कुठे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये ऑफकोर्स कुठे कुठे जॉब तर गेन करू शकतो. कारण आता जेपर्यंत मी काही अचिव्हमेंट केलं आहे याच्यामध्ये मी हे सगळं अचीव्ह करू शकतो असं मला वाटते राव. या आणि यासाठी मला इंजिनिअरिंगची गरज वाटत नाही, बट एक प्रकारे शिक्षण हे कधी गरज वाटत नाही असं नसते, याची गरज नेहमीच असते राव. बस आपल्याला कळायला पाहिजे का आपल्याला त्याची गरज केव्हा आहे आणि किती जास्त आहे. या मी असं नाही म्हणत आहे की इंजिनिअरिंगसाठी तुझं पूर्ण सगळं सोडून दे आणि फक्त इंजिनिअरिंगच्या मागे लाग. ऑफकोर्स नॉट, मी सोडून पण देणार नाही आणि मी सगळेच पेपर देईन, पढाई असो का नसो तरी मी पूर्ण पढाई प्रयत्न करीन आणि सगळे पेपर देईन. व्हाय? कारण मला वाटते का मी हे सगळे पेपर द्यायला पाहिजे. या सो दॅट्स इट, दॅट्स ऑल. याच्यावर काही जास्त डिस्कशन मी करणार नाही. या बाकी मग काय पेपर वगैरे बेकार केला तरी असं काही खास वगैरे काही वाटलं नाही. घरी आल्यानंतर मग घरचं थोडंसं काम वगैरे नाही, बट समीर दादा वगैरे होता त्यांच्यासोबत थोडंसं मी ताईच्या घरी गेलो, प्रीताईच्या घरी. प्रीताच्या घरी गेल्यानंतर असं कळलं की लग्न झाल्यावर सगळेच जण चेंज होतात. या म्हणजे कसं प्रीताई कशी एक प्रकारे खुले मूव असं, जर तिला कोणी पाणी जरी मागितलं जाणं घेणं तिथून असतं पाणी वगैरे. पण आता लग्न झाल्यानंतर ट्रे मध्ये पाणी, म्हणजे मला कशी एक प्रकारे पीपल चेंज होत गेले ना, मला एक प्रकारे थोडासा फनी वाटते का त्यांच्या मध्ये असा काय बदल आला राव का त्यांना, म्हणजे जस्ट लाईक अ रिअली इंटरचेंजिंग. म्हणजे काय वाटत होतं त्यांना काय वाटून राहिला, इट्स कम्प्लीट डिफरंट. सो या बाकी काही ना, मग ताईकडे ते थोडेसे आंबे द्यायचे होते. त्याच्यानंतर मग काय गाडी पकडली ना आलो. आपल्याला आता उद्याची ड्युटी करावं लागेल, 13 आणि 14ची ड्युटी करून आपल्याला घरी जावं लागेल. 15ची सुट्टी, कारण 15ला पेपर आहे, 16ची सुट्टीच आहे, 17ची सुट्टी काढावं लागेल आणि 18ला पण सुट्टी काढावं लागेल. म्हणजे 3 दिवस सुट्ट्या. आय डोंट नो यार देईन का नाही, पाहू प्रयत्न करू. सो आज काही खास जास्त बोलूशा वाटत नाही, कारण खाली डीजे वगैरे सुरू आहे, आवाज वगैरे पूर्ण कॉन्सन्ट्रेट नाही होऊन राहिला. आर्टिफॅक्ट एपिसोड दो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 767. राईट नाव वी आर ॲट
खापरखेडा महाराष्ट्र. थँक्यू.